हॅलो फ्रेंड्स, अभिनव प्रकाशन पुणेच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मी फिरोज पठाण, लेखक, समग्र चालू घडामोडी, अभिनव प्रकाशन पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण या चॅनलवरती चालू घडामोडीची ऑनलाईन लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला फोन करून अनेक वेळा विचारलं की सर, चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा, यासाठी कोणती स्ट्रॅटेजी आखावी, किंवा चालू घडामोडीमध्ये कसे प्रश्न विचारले जातात, संदर्भ साहित्य कोणते वाचावे. तर या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथं मिळणार आहेत. तर सर्वप्रथम अभिनव प्रकाशन पुणे या यूट्यूब चॅनलवरती आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून याचा आपण नोटिफिकेशन पण मिळवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीचा आपला विषय आहे चालू घडामोडी अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी. कशा प्रकारचा डावपेच आखावा, चालू घडामोडीमध्ये अभ्यास कसा करावा आणि शॉर्ट ट्रिक्स आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवावे ते आपण पाहू. तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, या स्पर्धा परीक्षेमध्ये दोनच विषय असे असतात की ज्याला पर्टिक्युलर सिलेबस नसतो. त्यामध्ये एक असतो चालू घडामोडी आणि दुसरा असतो बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित. चालू घडामोडीमध्ये MPSCने किंवा इतर स्पर्धा परीक्षांनी तीनच शब्द दिलेले असतात: आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडी. या तीन शब्दामुळे पुण्यापासून ते डोनाल्ड ट्रम्प पर्यंत कशावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याचा सिलेबस हा डिझाईन नसतो, पर्टिक्युलर नसतो, आणि त्यामुळे आपल्याला कोणते घटक वाचावेत आणि कोणत्या घटकावर जास्त भर द्यावा ते लवकर लक्षात येत नाही. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, मग चालू घडामोडीमध्ये सिलेबस दिलेला नाही, मग आपण सिलेबससाठी त्याचा सिलेबस कसा डिझाईन करणार? तर मागील 5 ते 7 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आपण परिपूर्ण अभ्यास करायचा, याचे परिपूर्ण अवलोकन करायचे. आणि अवलोकन केल्यानंतर आपणास आढळेल की आयोग मागील 1 वर्षापासून ते परीक्षेच्या 15 दिवस अगोदरपर्यंत प्रश्न विचारतो आणि मागच्या 5 ते 7 वर्षामध्ये 95% प्रश्न यावरतीच आलेले आहेत. दुसरी गोष्ट की चालू घडामोडीमध्ये सिलेबस नाही, मग घटक कोणते वाचायचे? तर मागील 5 ते 7 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर आपणास काही घटक हे कॉमन घटक आढळतात आणि 95% प्रश्न याच घटकावर येतात. आणि आपण आपल्या समग्र चालू घडामोडी या पुस्तकामध्ये सुद्धा त्याची रचनाच या 12 घटकावर आपण करतो. तर आम्ही हे 12 घटक डिझाईन केलेले आहेत की ज्यावरती आतापर्यंत 95% प्रश्न आलेले आहेत आणि आगामी काळातही येण्याची शक्यता आहे. त्यातला पहिला घटक आहे आर्थिक घडामोडी. जनरली दरवर्षी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडून बजेट मांडला जातो. त्या बजेटपूर्वी इकॉनॉमिक सर्वे मांडला जातो. तर इकॉनॉमिक सर्वे, बजेट किंवा आर्थिक क्षेत्राशी संबंधित ज्या कोणत्या घडामोडी होतात तर त्या सर्व घडामोडी या आर्थिक घडामोडी या टॉपिकमध्ये येतात. दुसरा टॉपिक आपला असतो वैज्ञानिक, पर्यावरणीय व आरोग्यविषयक घडामोडी. वैज्ञानिक घडामोडीमध्ये इस्रो कडून काही सॅटेलाइट दरवर्षी लॉन्च केले जातात, या सॅटेलाइटवर प्रश्न विचारले जातात. पर्यावरणीय मध्ये एखादी जागतिक हवामान बदल परिषद असेल त्यावरती काही प्रश्न विचारले जातात, किंवा आता पर्यावरण आणि आरोग्याशी संबंधित कोविड-19 नावाच्या रोगाने जगामध्ये थैमान घातलेला आहे, ज्याला आपण कोरोना विषाणू असंही म्हणतो. तर हे सर्व या वैज्ञानिक या टॉपिकमध्ये येतात. तिसरा घटक असतो आपला भौगोलिक, दळणवळण व कृषी विषयक घडामोडी. भूगोलाशी संबंधित एखादी कोणती घडामोडी घडलेली असेल, किंवा एखाद्या स्थळाशी संबंधित, किंवा एखादं कोणतं टनेल असेल, किंवा एखाद्या रस्त्याचं उद्घाटन असेल, तर हे सर्व या तिसऱ्या टॉपिकमध्ये येतात. चौथा टॉपिक असतो आपला सामाजिक व शैक्षणिक घडामोडी. यामध्ये सामाजिक क्षेत्राशी संबंधित काही शासकीय धोरणे असतील, किंवा शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित काही केंद्र सरकारचे किंवा टाइम्स हायर एज्युकेशनचे काही रँकिंग्स असतील, ते त्याच पद्धतीने काही परिषद असतील, उदाहरणार्थ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, किंवा विज्ञान काँग्रेस, किंवा इतर कोणत्याही परिषदा, या आपण चौथ्या टॉपिकमध्ये घेतो. आपला पाचवा घटक असतो राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडीमध्ये ज्या कोणत्या निवडणुका पार पडलेल्या असतात, किंवा राजकारणाशी संबंधित ज्या कोणत्या परीक्षाभिमुख घडामोडी होतात, त्या आपण या टॉपिकमध्ये घेतो. उदाहरणार्थ लोकसभेची इलेक्शन असेल, महाराष्ट्राच्या विधानसभेची इलेक्शन असेल, किंवा दिल्ली विधानसभेची इलेक्शन असेल, ते सर्व या टॉपिकमध्ये येतात. सहावा टॉपिक आपला आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी. भारताने आपल्या शेजारच्या देशांशी, किंवा इतर भारताचे जे शेजारी देश आहेत त्या 2 देशांमध्ये जे कोणते आंतरराष्ट्रीय करार केले जातात, किंवा
आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा काही इलेक्शन्स होत असतात. त्यामध्ये आपले शेजारी देश किंवा अमेरिका, इंग्लंड सारखे मोठमोठे देश यामध्ये ज्या इलेक्शन्स पार पडतात, निवडणुका पार पडतात, त्या निवडणुका या आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये येतात. त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. त्या सर्व संघटनांची इत्थंभूत माहिती देखील या 6व्या टॉपिकमध्ये येते. 7वा टॉपिक आपला असतो चर्चेतील व्यक्तिमत्वे. आता चर्चेतील व्यक्तिमत्वेमध्ये 2 उपघटक आपण केलेले आहेत. पहिला उपघटक असतो विशेष कामगिरी. विशेष कामगिरी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीची एखाद्या पदावरती नियुक्ती झालेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीने काही रेकॉर्ड केलेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीने निवृत्ती घेतलेली असेल तर ते आपण विशेष कामगिरीमध्ये घेतो. आणि दुसरी कॅटेगरी असते निधन. निधनामध्ये मागील 1 वर्षामध्ये ज्या ज्या प्रमुख व्यक्तींचं निधन झालेलं आहे त्या सर्व व्यक्ती आपण या निधन या उपघटकामध्ये घेतो. त्यानंतरचा टॉपिक असतो आपला 8वा सरकारी योजना. सरकारी योजनामध्येही आपण 2 कॅटेगरी केलेल्या आहेत. एक आहे केंद्र सरकारच्या योजना आणि दुसरा आहे राज्य सरकारच्या योजना. त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या योजना. तर केंद्र सरकारने मागील 1 वर्षामध्ये सुरू केलेल्या योजना आणि राज्य सरकारने मागील 1 वर्षामध्ये सुरू केलेल्या योजना, या सर्व योजनांची इत्थंभूत माहिती या 8व्या टॉपिकमध्ये येते. 9वा टॉपिक आणि 10वा टॉपिक हा कोणत्याही परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यावरती जनरली प्रश्न असतातच. त्यातला 9वा टॉपिक आहे पुरस्कार. पुरस्कारामध्ये 3 कॅटेगरी केले जातात. एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार, एक राष्ट्रीय पुरस्कार आणि एक प्रादेशिक पुरस्कार. अशा 3ही पुरस्कारांचं पूर्ण उहापोह आपल्याला या पुरस्कार टॉपिक मध्ये करायचं आहे. त्यानंतरचा टॉपिक आहे क्रीडा घडामोडी. क्रीडा घडामोडीचंही कॅटेगरायझेशन आपण 2 उपघटकामध्ये केलेलं आहे. पहिला उपघटक असतो क्रीडाविषयक सर्व घडामोडी. यामध्येही आपण वेगवेगळ्या श्रेणी किंवा कॅटेगरी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ क्रिकेटच्या स्पर्धा, फुटबॉलच्या स्पर्धा, हॉकीच्या स्पर्धा, बॅडमिंटनच्या स्पर्धा, टेनिस स्पर्धा अशा आपण या क्रीडेमध्ये घेतो. आणि दुसरा उपघटक यामध्ये असतो क्रीडाविषयक पुरस्कार, जसे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार किंवा अर्जुन पुरस्कार, इतर पुरस्कार असे आपण या 10व्या टॉपिक मध्ये घेतो. त्यानंतर 11वा टॉपिक जो आहे तर तो आहे विस्तृत संकीर्ण घडामोडी. याला विस्तृत हे नाव देण्याचा अर्थच आहे की यामध्ये 7-8 उपघटक हे इन्क्लूड केलेले आहेत. उदाहरणार्थ दरवर्षी बरेचसे अहवाल प्रस्तुत केलेले जातात, जसे की मानव विकास निर्देशांक HDI किंवा भ्रष्टाचार विषयक निर्देशांक किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा जागतिक शाश्वत निर्देशांक. असे वेगवेगळे जे निर्देशांक असतात ते आपण यामध्ये घेतो. त्यानंतर विविध समित्या, आयोग, दिनविशेष, विविध वर्ष, त्यानंतर केंद्र व राज्य सरकारमध्ये प्रमुख पदावर असणारे व्यक्ती, या व्यक्तीवर सरळ सेवेला बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. हे सर्व आपण या विस्तृत संकीर्ण घडामोडीमध्ये घेतो. याशिवाय या विस्तृत संकीर्ण घडामोडीमध्ये आपण भारताचे वेगवेगळ्या देशामध्ये असणारे उच्चायुक्त किंवा राजदूत हे पण आपण यामध्ये इन्क्लूड करतो. आणि याच टॉपिक मध्ये आपण भारताचे शेजारी देश आणि जगातील महत्त्वाचे देश आणि त्या देशांचे सध्याचे प्रमुख कोण आहेत हे या सर्व बाबी आपण या टॉपिक मध्ये घेतो. आणि 12वा टॉपिक हा सर्व टॉपिकचं समअप करणारा, सर्व टॉपिकचं सिंहावलोकन करणारा असतो. म्हणजे 11 टॉपिक मध्ये तुम्हाला किती समजलंय आणि परीक्षेला कसे प्रश्न येतात तर त्याचं पूर्ण मूल्यमापन या टॉपिक मध्ये केलेलं असतं. याला आपण नाव देतो बहुविधानात्मक बहुपर्यायी सराव प्रश्नसंच म्हणजेच MCQs. या MCQs मध्ये सिंगल लायनर, डबल लायनर किंवा 4-5 स्टेटमेंटचे प्रश्न असे प्रश्न घेतलेले असतात. तर हे झाले आपले पूर्ण 12 टॉपिक. यानंतर चालू घडामोडीवरती प्रश्न कसे विचारले जातात, प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते आपण पाहूयात. बघा, प्रश्नांचे स्वरूप कसे असतात. चालू घडामोडीमध्ये जे जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न साधारणतः 3 प्रकारचे असतात. एक असतात सिंपल प्रश्न, साधे सोपे प्रश्न, जे की जनरली 1 लायनर असतात एका विधानाचे. दुसरा प्रकार असतो मीडियम, मध्यम स्वरूपाचे प्रश्न, ज्यामध्ये 2 किंवा 3 लायनरचे प्रश्न विचारले जातात किंवा जोड्या लावा असे प्रश्न विचारले जातात किंवा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तिसरा प्रकार असतो हार्ड प्रश्न, थोडेसे कठीण प्रश्न. या प्रश्नांमध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त विधाने म्हणजे अ, ब, क, ड अशी 4 विधाने किंवा त्यापेक्षा जास्त विधाने आणि मग वरीलपैकी सत्य विधान कोणते किंवा वरीलपैकी असत्य विधान कोणते अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हे असतात चालू घडामोडीच्या प्रश्नांचे स्वरूप. त्यानंतर शेवटी आपला पार्ट येतो संदर्भ साहित्य.
बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला बऱ्याच वेळा फोन आले की सर चालू घडामोडीला संदर्भ साहित्य कोणते वाचावे, कारण इतर विषयांना तर संदर्भ साहित्य दर्जेदार असतात आणि नामांकित असतात, मग चालू घडामोडीला काय करायचं. तर चालू घडामोडीच्या संदर्भ साहित्याचं आपण दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करतो. एक म्हणजे प्रिंट मीडिया मुद्रित साहित्य आणि दुसरं म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल किंवा सोशल मीडिया, की ज्याला आपण म्हणतो दृकश्राव्य साधने किंवा समाज माध्यमे. आता पहा, प्रिंट मीडियामध्ये कोणकोणते संदर्भ साहित्य येतात. त्यामध्ये पहिलं असतं वार्षिकी, इयरबुक. उदाहरणार्थ अभिनव इयरबुक 2020 ही आपली 3री एडिशन प्रकाशित झालेली आहे. किंवा केंद्र सरकारचं इंडिया 2020 हे पुस्तक हे वार्षिकीमध्ये मोडतं. त्यानंतर असतं त्रैमासिक किंवा द्वैमासिक. उदाहरणार्थ आपलं दर 2.5 महिन्याला किंवा 3 महिन्याला समग्र चालू घडामोडीची एक आवृत्ती प्रकाशित होते, ते त्रैमासिक किंवा द्वैमासिक मध्ये मोडतं. त्यानंतर मासिक, बऱ्याचशा प्रकाशनांची मासिक पण प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये पृथ्वीचं परिक्रमा, युनिकचं बुलेटिन हे अत्यंत नामांकित मासिक आहेत, जे की दर महिन्याला प्रकाशित होतात. त्यानंतर असतात वर्तमानपत्रे. वर्तमानपत्रामध्ये इंग्रजी वर्तमानपत्रे आणि मराठी वर्तमानपत्रे असे दोन कॅटेगरी येतात. त्यामध्ये इंग्लिश न्यूजपेपरमध्ये द हिंदू हा सर्वात नामांकित पेपर आहे. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस ही पण अत्यंत चांगली न्यूजपेपर आहेत. मराठीचा जर विचार केला तर मराठीमध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत ही नामांकित वर्तमानपत्रे आहेत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर येतात शासकीय नियतकालिके किंवा अहवाल. उदाहरणार्थ योजना, कुरुक्षेत्र ही जी मासिके वगैरे आहेत ती शासकीय नियतकालिकामध्ये मोडतात. आणि शासनाचे बरेचसे अहवाल पण शासनाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होत असतात. तर वेळेनुरूप जसजसे ते प्रसिद्ध होतील त्याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. त्यानंतर अधिप्रमाणित वेबसाईट्स. तर अधिप्रमाणित वेबसाईट या वर्तमानपत्राला दुजोरा देतात. म्हणजे वर्तमानपत्राचा जर आपल्याला डेप्थमध्ये अभ्यास करायचा असेल तर अधिप्रमाणित वेबसाईट्स वापरावे लागतात. त्यामध्ये PIBI प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा NIC नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर किंवा isro.gov.in याच्यामध्ये इस्रोचे जे वेबसाईट्स, इस्रोने जे सॅटेलाइट लॉन्च केलेले असतात ते त्यांच्या वेबसाईटवर टाकले जातात. याशिवाय ज्या वेबसाईट gov.in एंड होतात त्या शासकीय वेबसाईट असतात, म्हणून त्यांना आपण ऑथेंटिक म्हणून गृहीत धरू शकतो. दुसरा आपला प्रकार असतो ऑडिओ व्हिज्युअल किंवा सोशल मीडिया, जो की प्रिंट मीडिया नसतो. यामध्ये सर्वप्रथम टीव्ही चॅनल्स. टीव्ही चॅनलमध्ये DD न्यूज हे एक अत्यंत नामांकित चॅनल आहे. आणि मराठीमध्ये पाहिलं तर ABP माझा किंवा मग IBN लोकमत असे काही चॅनल्स आहेत. दुसरा आहे यूट्यूब, जो की सध्याच्या घडीला सर्वात प्रभावी माध्यम ठरतंय. विशेषतः आता जे डिजिटायझेशन झालेलं आहे तर या डिजिटल युगामध्ये यूट्यूब फारच प्रभावी आहे. त्यानंतर आहे टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम. टेलिग्राम किंवा इंस्टाग्राममध्ये बरेचसे नामांकित चॅनल्स आहेत. ते चॅनल आपण जॉईन करून त्यावरचं अपडेट मटेरियल मिळवू शकतो. जसं की आपलं सुद्धा एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याचं नाव हेच आहे, अभिनव प्रकाशन पुणे. त्यानंतर आहे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपमध्येही बरेचसे ग्रुप आहेत. या ग्रुपवरती अपडेट्स आणि इतर विषयांच्याही नोट्स टाकल्या जातात. तेही माध्यम चालू घडामोडीसाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर फेसबुक. फेसबुकवरतीही बरेचसे नामांकित लेखक ज्या चालू घडामोडीचे अपडेट्स आहेत ते टाकत असतात, त्याचाही आपण लाभ घेऊ शकतो. आणि शेवटी येतो रेडिओ. तुम्ही म्हणणार रेडिओमध्ये काय आहे, तर रेडिओमध्ये पहा, रेडिओमध्ये दिलखुलास कार्यक्रम एक आहे. तर महाराष्ट्र शासनाचा तो एक अत्यंत नामांकित कार्यक्रम आहे. यामध्ये ज्या ज्या प्रख्यात व्यक्ती आहेत त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि त्या मुलाखतीमध्ये बऱ्याचशा शासकीय योजनांची माहिती दिलेली असते. तर त्याचाही आपण लाभ घेऊ शकतो. तर इत्यादी जे साहित्य आहे तर हे संदर्भ साहित्य आपण वापरू शकतो. आता प्रश्न हा आहे की एवढे संदर्भ साहित्य वापरायचे म्हटल्यानंतर आपल्याला वेळ फार लागेल आणि ते कसं वापरायचं. तर यासाठी आपण हा पहिला व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यामध्ये फक्त चालू घडामोडीची आपण स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. आता या स्ट्रॅटेजी नंतर आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये आपण जे 12 टॉपिक मी तुम्हाला आता सांगितले तर त्या टॉपिकमध्ये प्रत्येक टॉपिकवरती एक एक इश्यू आपण घेणार आहोत. इश्यू म्हणजे मुद्दा, आणि तो कसा इलॅबोरेट केला जातो, परीक्षेच्या दृष्टीने त्यावर प्रश्न कसे येतात, लक्षात ठेवायची ट्रिक्स काय आहे, ते सर्व तुम्हाला मी कालांतराने हळूहळू सांगणार आहे. असं आपण एक एक व्हिडिओचं एक एक सिरीज बनवणार आहोत. आणि या सिरीजमुळेच आपण याला नाव दिलेलं आहे चालू घडामोडी ऑनलाईन लेक्चर सिरीज. त्यातलं हे पहिलं व्हिडिओ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यावरती जे जे व्हिडिओज टाकले जातील ते तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि प्रत्येक
विषयाचा, प्रत्येक घडामोडीचा आपल्याला इथे व्हिडिओ बनायचा आहे. असं आपण चालू घडामोडीसारखं इतर विषयांचेही एक सिरीज सुरू करत आहोत. त्यातलं चालू घडामोडीचं जसजसे घडामोडी पेपरमध्ये अपडेट येतील तसतसे आपण एक एक व्हिडिओ बनवून टाकणार आहोत. तर प्लीज तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की अभिनव प्रकाशन पुणे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक डिजिटल मीडियाचा, अधिकाधिक व्हर्च्युअल लर्निंगचा लाभ घ्या. धन्यवाद.